नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा स्वामींच्या कृपेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी भक्ताने श्रद्धेने फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपला तरी स्वामींची कृपा नक्की मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी प्रकट दिनाचे महत्त्व आणि 108 वेळा जप कसा करायचा आणि हा जप केल्याने कोणते चमत्कार अनुभव येतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले. स्वामींचे हे वाक्य आजही भक्तांना धीर देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी प्रकट दिन हा दिवस म्हणजे भक्तांसाठी कृपा मिळवण्याचा विशेष दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 108 या संख्येला अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणूनच स्वामींचा मंत्र हा 108 वेळा म्हणल्याने मन शांत होते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते. हा जप करत असताना आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत. तर हा जप करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. त्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे. स्वामींची विधिवत पूजा करून झाल्यानंतर मन शांत करून स्वामींचा विचार करायचा आहे आणि त्यानंतर मग हळूहळू 108 वेळा आपल्याला स्वामींचा हा मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे श्रद्धेने आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. हा जप करत असताना मनामध्ये काय भावना ठेवावी, तर जप करत असताना मनामध्ये विचार ठेवा की स्वामी, माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा, मला धैर्य द्या, शांती द्या आणि योग्य मार्ग दाखवा. स्वामी भक्तांनो, जेव्हा जप हा मनापासून केला जातो तेव्हा स्वामींची कृपा नक्की मिळते. हा जप केल्याने अनेक भक्तांना अनुभवसुद्धा आलेला आहे. ते सांगतात की हा जप केल्याने घरातील संकटे दूर झाली, त्याचप्रमाणे मनातील भीती कमी झाली, आर्थिक अडचणी हळूहळू कमी झाल्या, कारण स्वामींची कृपा अपार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणे आवश्यक आहे. स्वामींचा प्रकट दिवस हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही स्वामींचे नामस्मरण, स्वामी चरित्र वाचन, गरिबांना अन्नदान या सेवा करू शकता. या गोष्टी केल्याने स्वामी अधिक प्रसन्न होतात. स्वामी भक्तांनो, या स्वामी प्रकट दिनानिमित्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप नक्की करा आणि स्वामींची कृपा अनुभवा. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आजपासूनच श्री स्वामी समर्थ हा नामजप करायला सुरुवात करा आणि तुम्ही हा जप करत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सखीसोबती परिवारात नक्की सामील व्हा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.